ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील कचराळी तलावासमोर असलेल्या दुर्गा विहार हॉटेलच्या शेडवर आज सकाळी झाडाची मोठी फांदी कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली। ही घटना उमा भास्कर सोसायटी शेजारी कचराळी तलावासमोर घडली। हॉटेलचे मालक विष्णू कारापूरकर असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान, एक रेस्क्यू वाहन आणि एक फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलच्या शेडवर पडलेली झाडाची मोठी फांदी कापून हटवण्याचं काम हाती घेतले। या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती, मात्र कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय। ठाण्यातील चरई परिसरात न्यू शर्मा डेअरी फार्म जवळ आज पहाटे रस्त्यालगत उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांवर झाड कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। सकाळी 6:56 या घटनेची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली। ही घटना गौतम सागर बिल्डिंग समोर चरई परिसरात घडली। या घटनेत एका मारुती सुझुकी वॅगनआरवर आणि आरजे क्रमांकाची महिंद्रा थार या 2 वाहनांवर हे झाड कोसळलं। वाहन मालकांची ओळख अद्याप समोर आली नाही। या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान, रेस्क्यू वाहन आणि फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी झाड कापून वाहनांवरील अडथळा दूर करण्याचं काम हाती घेतलं। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे।